नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, विधान परिषदेमध्ये शिवीगाळ केल्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचं निलंबन झालं। दरम्यान यावरून राज्याच्या राजकारणामध्ये चांगलंच राजकारण रंगलंय। महोदय, मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक 1 जुलै 2024 रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली। माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेत्यांचे सदस्यत्व 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे। ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी। मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। ठराव संमत झाला। ठराव संमत झाला। निलंबित झालेले त्यांना जर ऐकून घ्या। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। ऐकून घ्या। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा